स्वच्छ पाणी मिळणे सावनेरकरांचा अधिकार आहे, तरी त्यांना पिण्याच्या पाण्याकरिता खाजगी आरओ प्लांटमधून शुद्ध पाणी विकत घेऊन प्यावे लागते। ही बाब लक्षात घेता आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने सावनेर नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। टाकीचा जिना पूर्णपणे मोडकळीस आला आहे। पाण्याची लेवल मोजण यंत्राच्या निकामी झाली आहे। पाईपलाईन गळतीमुळे सांडपाण्याच्या पिण्याच्या पाण्यात शिरकाव होत आहे। टाकीची साफसफाई झाल्याची दिसत नाही। गजूभाऊ चौधरी आप शहराध्यक्ष म्हणाले की नागरिकांना मिळणारं पाणी गढूळ व आरोग्य विघातक आहे, यावर तात्काळ उपाययोजना झाली पाहिजे। तर संजय राऊत आपचे जिल्हा महामंत्री यांचा नगर परिषद प्रशासनाला स्पष्ट इशारा, जुना प्रकल्प तातडीने दुरुस्त करा अन्यथा आंदोलन अटळ आहे। आम आदमी पार्टीने सांगितले की पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे सावनेरकरांचा अधिकार आहे, तरी टाकीची तात्काळ पुनर्बांधणी करा, संपूर्ण पाईपलाईनचे सर्वेक्षण करा, सावनेरकरांना शुद्ध व सुरक्षित पाणी द्या, अन्यथा येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी तीव्र आंदोलनाची भूमिका घेईल।